या माध्यमातून निर्माण झालेले आहेत. ते शिक्षक जे आता आपल्या शाळेसाठी जाण्यासाठी सकाळी अत्यंत वेळेवर ते तर उपस्थित झालेत, परंतु ते आता आपल्या शाळेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. काय सांगा सर, हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आतापर्यंत माझी 22-23 वर्ष ड्युटी चालू आहे या रस्त्याला. पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की त्या हदरूकच्या उड्यावरती पुलावरती भरपूर प्रमाणात पाणी आलेलं आहे. ही दुसरी वेळेस आहे. 17 सप्टेंबरला अशाच प्रमाणात पाणी आलं होतं, परंतु 17 सप्टेंबरच्या पेक्षा जास्त इथं या पाणी आलेलं आहे. आम्ही सकाळी लवकर इथं आलेलो आहोत. जवळपास पाऊण तास झाला आम्ही पाणी उतरल्याची वाट पाहत आहोत, परंतु पाणी काही उतरण्याचा अंदाज दिसत नाही. आणि शाळेचा थोडा वेळ 10चा आहे. बघूयात आपण आता पाणी उतरल्यानंतर आम्ही शाळेवर जाणार आहोत. तो वेळ इथं जी गेलेला तो कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पाऊस तर संपूर्ण मराठवाड्यामध्येच आहे, सर्वत्र पूर परिस्थिती आहे, अतिवृष्टी झालेलीच आहे, परंतु या पुलामुळे ही जी मंडळी थांबली किंवा असा काय तांत्रिक दोष या पुलामध्ये आहे की ज्यामुळं इथं पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली, या विषयावर कोण सांगेल? इथला तांत्रिक दोष कोण बोलेल? वर या ठिकाणी तलाव आहे आणि तलाव